नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे पहिल्यांदा पहिल्यांदा बघतात आपला व्हिडिओ त्यांच्यासाठी एक नम्र विनंती, प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फायनान्स रिलेटेड व्हिडिओज पाहता येतील. आज आपण एक नवीन टॉपिकवर बोलणार आहोत की रेल्वे प्रवाशांना अवघ्या 45 पैशामध्ये 10 लाखाचा विमा. हो, तुम्ही जे ऐकताय ते एकदम खरं आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, ज्याला आपण IRCTC असं म्हणतो, त्यांनी एक मोठी खुशखबर प्रवाशांसाठी आणलेली आहे. आता प्रवाशांना अवघ्या 45 पैशामध्ये 10 लाख रुपयाचा प्रवास विमा मिळणार आहे. IRCTCने त्यांच्या नवीन विमा पॉलिसीमध्ये मोठे बदल केले आहेत. ही विमा योजना पर्यायी आहे, म्हणजे ऑप्शनल आहे. तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही नाही म्हणू शकता. परंतु एकदा निवड केल्यानंतर ती समान PNR अंतर्गत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना लागू होईल. ओके, या योजनेचा लाभ कुणाला आहे? IRCTCचा हा प्रवास विमा फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. एजंट किंवा इतर ट्रॅव्हल एजन्सी मार्फत जे तिकीट बुक केलेली परदेशी नागरिक आणि प्रवासी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ज्यांची तिकिटे सीट शिवाय बुक केली आहेत, ओके, त्यांना या विमा अंतर्गत कव्हर केलं जाणार नाही. म्हणजे जी मुलं 5 वर्षाच्या वयापेक्षा कमी आहेत आणि ज्यांनी सीट विदाऊट सीट बुक केलेलं आहे त्यांना. मात्र जे 5 ते 11 वयोगटातली जे मुलं असतील ज्यांनी सीट सहित बुकिंग केलेले असतं त्यांना हा विमा नक्की दिला जाईल. आता या विम्याचे फायदे आहेत. काय काय फायदे त्याच्यामध्ये? तर 4 प्रमुख फायदे त्याच्या अंतर्गत. मृतदेह वाहतूक 10,000 रुपये मिळतात. म्हणजे रेल्वे अपघात किंवा इतर घटनांनंतर मृतदेह जी बॉडी असेल ती इकडून घरापर्यंत नेणे किंवा कुठे नेणे याच्यासाठी 10,000 रुपयेपर्यंतचा कव्हर असतो. दुखापतीवरील उपचार खर्च रुग्णालयात दाखल झाल्यास 2 लाखापर्यंतचा फायदा आहे. ओके, म्हणजे हॉस्पिटलाइज झाल्यानंतर 2 लाख रुपयेपर्यंत मिळणार आहे. त्याच्यानंतर समजा आपल्याला काही अपंगत्व आलं, म्हणजे काही पर्सेंटमध्ये अपंगत्व आलं, पूर्ण नाही, थोडंसं, तर त्याच्यामध्ये 7.5 लाख रुपयापर्यंत आपल्याला इन्शुरन्स मिळणार आहे. आणि पूर्ण अपंगत्व आलं की आपण चालू शकणार नाही वगैरे अशा पद्धतीचं असेल किंवा दुर्दैवाने जो मृत्यू झाला त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा, तर 10 लाख रुपयेपर्यंत आपल्याला विमा इन्शुरन्स त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. आता हे मिळवायचं कसं हे तुम्हाला मी आता सांगितलं. एजंट कडून तिकीट बुक केलेले प्रवासी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. 5 वर्ष कमी वयाच्या मुलं जे सीट शिवाय बुक केले त्यांना सुद्धा हे मिळणार नाहीये. ओके, आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता जस्ट 5 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांना तिकिटात सीट किंवा त्याशिवाय बुकिंग केल्यावर हा विमा आहे. आता आता सगळ्यात महत्वाचं हे मिळायचं कसं? तिकीट विमा संरक्षण मिळवायचं कसं? बरोबर आहे. तिकीट बुकिंग दरम्यान विमा निवडला गेला तर त्याबाबतची माहिती प्रवाशांना SMS आणि ईमेलद्वारे कळवली जाईल. प्रवासी तिकीट बुकिंग इतिहासातून, म्हणजे हिस्ट्री जी असते ना, बुकिंग हिस्ट्री, त्याच्यातून आपला पॉलिसी क्रमांक आणि इतर गोष्टी तपासू शकतात. तिकीट बुक केल्यानंतर विमा कंपनीच्या वेबसाईटवर त्या व्यक्तीची माहिती भरावी लागते. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर त्या नॉमिनीला त्याचे कायद्याने जे वारस आहेत त्यांना ते पैसे मिळतात. ही विमा योजना फक्त आणि फक्त कन्फर्म तिकीट ज्यांचं असेल, RAC किंवा कन्फर्म ज्यांना आहे त्यांनाच लागू आहे, वेटिंगवाल्यांना नाही. प्रवासादरम्यान अपघात किंवा अनपेक्षित काही घटना घडल्यास आर्थिक संरक्षण देणे हा या विमा पॉलिसीचा हेतू आहे. कमी खर्चामध्ये हा इन्शुरन्स आहे. जोपर्यंत आपण ट्रॅव्हल करतोय तोपर्यंतच हा इन्शुरन्स आपल्याला तेवढ्या पुरता तो दिलेला आहे. अतिशय कमी पैशामध्ये रेल्वेने ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. ओन्ली 45 पैसेमध्ये 10 लाखाचा विमा. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ओळखीमध्ये शेअर करा. जे लोक नवीन पहिल्यांदा बघतायत ते प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद, थँक्यू.